नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या YouTube चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग यामध्ये शिपाई या पदाची भरती निघालेली होती आणि एकूण जागा होत्या 288। जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि याची कागदपत्र पडताळणीसाठी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर यादी कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। बघा मित्रांनो, नोंदणी मुद्रांक विभागातील शिपाई संवर्गातील भरती 2025 मधील कागदपत्र पडताळणी उमेदवाराची यादी। तर लक्षात ठेवायचं, ही जी यादी आहे हे फक्त तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी समजायची नाही आहे, फक्त कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, यादी तुम्हाला रोल नंबरनुसार चेक करावं लागेल। लक्षात ठेवायचा, रोल नंबर या ठिकाणी दिलेला आहे, जे मेरिट लिस्ट लावण्यात आलेली होती त्यानुसार ही यादी तुम्ही चेक करू शकता। तुमचा रोल नंबर या ठिकाणी, तुमची कॅटेगरी, ठीक आहे, तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुम्हाला एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स, हायेस्ट मार्क 192 आहेत 200 पैकी। ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 192 मिळालेल्या 200 पैकी। ही संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल, ठीक आहे। लक्षात ठेवा, ही जी यादी आहे ही कॅटेगरीनुसार जाहीर करण्यात आलेली नाही आहे, यादी फक्त मेरिट लिस्टनुसार जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे जो हायेस्ट मार्क्सवाला असेल तो सर्वात वर आहे, जे लोएस्ट मार्क्सवाले असेल ते सर्वात खाली या ठिकाणी दाखवलेले आहे, ठीक आहे। या ठिकाणी जे 94 मार्क दाखवतात, ठीक आहे, 94 वाल्या विद्यार्थ्याची या ठिकाणी निवड झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर याचा अर्थ असा नाही की 94 वाला म्हणजे हा सर्वसाधारण विद्यार्थी असेल, तर नाही मित्रांनो, असं काहीच नाही आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी समांतर आरक्षण पण दिलेलं आहे। यानुसार जे लिस्ट आहे समांतर आरक्षणाचे कमी लागत असते। लक्षात ठेवायचं, समांतर आरक्षणाचा जो कट ऑफ असतो इतरपेक्षा कमी असतो। जसे की यामध्ये आहे फ्रीडम फायटर, अनाथ, हँडिकॅप, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, स्पोर्ट पर्सन, याचा जो कट ऑफ असते इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी लागत असतो। कमी मार्क्सवाले विद्यार्थी दिसले तर याचं समांतर आरक्षण हे तुम्ही चेक करायचं। जसं की यामध्ये तुम्ही पाहू शकता 118 ST कॅटेगरी स्पोर्ट पर्सन यांचं नाव आलेलं आहे 118 मार्क्सवर। पण जे सर्वसाधारण विद्यार्थी असतात त्यांचं 118वर नाव येत नाही, तर याकडे थोडं लक्ष ठेवायचं, ठीक आहे। समांतर आरक्षण पण या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुम्ही चेक करू शकता। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 98 वाल्याचं नाव आलेलं आहे, पण यांचं समांतर आरक्षण दिलेलं आहे, ठीक आहे। याचं समांतर आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे अंशकालीन कर्मचारी। यामध्ये अंशकालीन कर्मचारी आहे याचं 98 मार्क्सवर पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता राठोड आहे, याच्यात किशोर राठोड 94 मार्क्स आहे या ठिकाणी, तर 94 मार्क्सवर पण त्यांचं कागदपत्र पडताळणी होणार आहे। पण याचं जे आरक्षण आहे XS आहे, म्हणजे माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन याचं आरक्षण दिलेलं आहे। हे संपूर्ण लिस्ट व्यवस्थित चेक करायची, तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं किंवा रोल नंबर या ठिकाणी चेक करायचं असेल तर कागदपत्र पडताळणीसाठी चाललं जायचं। पण याची तारीख जी आहे मित्रांनो अजून जाहीर व्हायची आहे। तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्ही आपली कागदपत्र पडताळणी करू शकता। मित्रांनो, यादी कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे। यामध्ये जे कमी मार्क्सवाले विद्यार्थी आहे त्यांना समांतर आरक्षण असल्यामुळे त्यांची नियुक्ती झालेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी। जसे की माजी सैनिक झाले, अंशकालीन कर्मचारी, स्पोर्ट पर्सन, भूकंपग्रस्त, अपंग, प्रकल्पग्रस्त, हे जे विद्यार्थी आहे त्यांचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी कमी लावण्यात आलेला कागदपत्र पडताळणीसाठी, म्हणून त्याचं नाव या ठिकाणी कमी मार्क्सवर पण आलेलं आहे। पण सर्वसाधारणवाले जे विद्यार्थी असतात त्यांचा कट ऑफ हा हमेशा जास्त असतो। जास्त मार्क असून तुमचं जर नाव यामध्ये आलं नसेल तर समजून जायचं तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ जास्त लागलेला आहे, ठीक आहे। म्हणून तुमचं नाव या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी आलेलं नाही आहे, ठीक आहे मित्रांनो। पण लक्षात ठेवायचं, ही जी यादी आहे अंतिम नाही आहे। आता कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्याच्या आधारावर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्या जाणार आहे। संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।